नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजचा ब्रेकफास्ट हा पटकन तयार होणारा ब्रेकफास्ट आहे। फार वेळ अजिबात लागत नाही आणि विशेष म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट आहे। यामध्ये फक्त रवा यूज केलेला आहे। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा ब्रेकफास्ट बनवून देऊ शकतात। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ। या ठिकाणी मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। याचे साल काढून घेतलेले आहे। आता हे खिसणीने खिसून घेते आहे। शक्यतो जाड खिसणीने खिसा। अशा प्रकारे खिसणीने खिसून घेतलेले आहे। याला आता 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। 4 पाण्याने मी इथे धुवून घेतलेले आहे। आता याला बाउल मध्येच काढून घेणार आहे मी। बटाटा कच्चाच वापरत असल्यामुळे पटकन तयार होते ही रेसिपी। यामध्ये मी ताक घेतलेला आहे। तुम्ही दही वापरू शकतात, आंबट असेल तरी चालेल। 1 चमचा दही वापरायचं। ताक टाकून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये 2 बारीक चिरलेली मिरची घालते, बारीक चिरलेला कांदा घालते आणि बारीक चिरलेला टोमॅटो। यामध्ये गाजर किसून सुद्धा घालू शकतात। जिरं घातलंय थोडंसं, धनेपूड, थोडीशी हळद कलरसाठी, जिरेपूड घातली आहे, चवीपुरता मीठ, गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा नाही वापरला तरी चालेल। शिमला मिरची सुद्धा यामध्ये वापरू शकतो आपण। मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी बारीक रवा घालतेय। जाड रवा असेल तरी चालेल किंवा बारीक असेल तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चाट मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात। यामध्ये आता थोडं पाणी ऍड करणार आहे। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण फार पातळ बनवायचं नाही। थोडं अर्धा वाटी मी पाणी ऍड केलं आहे अजून। घट्टसरच मिश्रण ठेवायचं आहे। हे मिश्रण 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिट या ठिकाणी झालेले आहे। मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी ऍड केली आहे। मिश्रण पुन्हा एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण पळी मी तेल घातलं आहे। तेलामध्ये थोडीशी मोहरी मी घातली आहे। मोहरी तळतळू द्यायची आहे। आता यामध्ये मी थोडीशी तीळ घातलेली आहे। तीळ नसेल तर स्किप करू शकतात। आता यामध्ये रव्याचं सारण टाकायचं आहे आणि असं पसरवून द्यायचं आहे सर्व बाजूने। आता याची एक बाजू होऊ द्यायची आहे। याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही शेकू शकतात, म्हणजे फ्राय करू शकतात किंवा डोस्याप्रमाणे एक बाजू केली तरी चालेल। आता हे मी ट्रान्सफर करून घेतलंय पोळपाटावर आणि हे पिझ्झा कटरने कट करून घेते। अशा प्रकारे
डिश तयार आहे। तुम्हाला हवं त्यासोबत तुम्ही ही सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा।